चला भावानो या, चला जेवून घ्या. चला या लवकर. अरे आम्हाला नाही खायचं हे जेवण. होय अम्मा, आता काय बी झालं तरी आम्ही हे जेवण बिलकुल जेवणार नाही. मग नका असेल तुम्हाला जेवण तर नका खाऊ. आम्हाला तर पाहिजे, आम्ही खाणार. जेवण लय चवदार आहे. अरे जोखू भाऊ घे ना. आता थोड्या वेळाने उद्या जे जे प्रचंड देवाकडून दीक्षा घेतील त्यांना कपडेही मिळतील. आणि उद्या काही उच्च जातीचे लोक येतील ज्यांनी दीक्षा प्राप्त केल्यानंतर त्यांना प्रणाम केला तर पैसेही मिळतील. अरे त्या भीमच्या नादात का आपलं आयुष्य अंधारात ठेवायला सगळी जण. आम्ही अंधारात राहू नाहीतर उजेडात राहू, तुला त्याने काय फरक पडतोय? हो, आम्ही सगळे ठीक आहोत आमच्या जागी. तुम्ही सगळे खा व्यवस्थित. अहो स्पष्ट सगळंच दिसतंय या. त्या भीम संघट जी आहेत ती सगळी उपाशी आहे. एकेका भाकरीसाठी एकमेकांशीच भांडते ती. आता तर घर बी वाटून घेतलं या. आणि जे प्रचंड देवांसोबत आहेत त्यासनी लय चांगलं जेवण मिळायला लागलं या. कपडे मिळतील आणि आम्हा सगळ्यांचं आयुष्यच बदलल. हे जेवण ठेवलंय, शेवटचं सांगतोय. एक तर भीमच्या विरोधात किंवा प्रचंड देवांच्या सोबत जर कुणाला यायचं असेल तर या आणि हे जेवण घेऊन जा. मी करेन प्रचंड देवासोबत यज्ञ. मी घेईल भिक्षा. मग या आणि जेवून घ्या, सहभागी व्हा आमच्यात. लक्ष्मी, भीमच्या विरोधात एवढं मोठं चुकीचं पाऊल नको उचलू की नंतर पस्तावावं लागेल. ताई, मी नाही करू शकत तर कमीत कमी हिला तरी करू द्या. अरे लक्ष्मी, तू हे जे करतेयस ना ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल. हो लक्ष्मी, तू बरोबर करत नाहीयेस. लक्ष्मी, हे अन्न नाही खायचं तू. का नाही खाणार? का नाही खाणार आनंद दादा? त्यांची स्वतःची मर्जी आहे. नाही, तू गप्प बस. बोलतोय ना मी लक्ष्मीशी. हे काय करतेस तू? दिसत नाही का जेवायला चाललीये मी? दिसतंय ना, चांगलंच दिसतंय. पण लक्ष्मी, तुला पण दिसायला पाहिजे की ज्या ताटात माणूस जेवतोय ते ताट आलंय कुठून. तुम्हाला ताट दिसत असल पण मला तर फक्त ते जेवण दिसतंय जे माहित नाही मला मी किती वर्षापासून नाही खाल्लंय. आणि मला माहितीये जोपर्यंत मी या घरात राहीन तोपर्यंत माझ्या नशिबी असं जेवण नसेल. त्यामुळे मी हे खाणार. उद्या यज्ञात सुद्धा सहभागी होणार आणि दीक्षा सुद्धा घेणार. ज्याला जे समजायचंय ते समजू देत. काय मूर्खपणा करतेस लक्ष्मी? मूर्खपणा नाही करत आहे मी. बस एवढी छोटीशी गोष्ट तुम्हाला समजत नाही मग काय करू मी? लक्ष्मी, आनंद दादा, शांत हो तू. आणि मी तुला समजवायला थांबवत नाहीये.
परंतु वहिनींना जर वाटत असेल त्या जे करतायत ते योग्य आहे तर मग भीम तू गप्प राहा. हे बघ आनंद दादा, माझ्या मते प्रत्येक व्यक्तीला हे स्वातंत्र्य असलं पाहिजे की त्याला जे हवंय तो ते करू शकेल. अशा प्रकारे वहिनीवर आपण दबाव नाही टाकू शकत. नाही, भले काही हो, पण लक्ष्मी अन्न नाही खाणार. आणि ही कोणी व्यक्ती नाहीये माझ्यासाठी, ही माझी बायको आहे. मग मी जे सांगतोय तसंच तिने करावं. समजण्याचा प्रयत्न कर ना दादा. काही नाही समजून घ्यायचंय भीम. नाही लक्ष्मी सोड हे. नाही मला सोड खायचं लक्ष्मी. आहे. नाही लक्ष्मी सोड हे. एक गोष्ट सांग की आम्ही जे लोकांना चांगलं जेवण घालतोय, आम्ही जो उद्या यज्ञ करणार आहे, लोकांना नवे कपडे देऊ, आणि आज जो तू सगळ्यांना प्रसाद दिलायस, जी मिठाई आम्ही वाटलीये, त्यात आमचा पैसा खर्च झालाय. आता तो पैसा परत कसा येईल? जे सगळ्यांकडून काम करून घेऊन पुरुषांकडून तुम्ही काम करून घ्या आणि बायकांकडून मी काम करून घेते. सगळे पैसे वसूल होऊन जातील. अरे वा, योग्य बायको मिळालीये मला. नवऱ्याचं मन वाचू शकतेस. चांगलं आहे. ए गप! आजपर्यंत एक मोल देऊ शकली नाहीस, वरून दात काढून हसतेस. गुपचूप तोंड सरळ करून पंखा हलव, नाहीतर याच पंख्याने बत्तीशी बाहेर काढू. सोडून द्या आनंद भाऊ, यांची जशी मर्जी आहे तसं करू द्या यांना. हो आनंद दादा, सोड ना. सोडून द्या ना, कारण लक्ष्मीला वाटतं असं जेवण तिने कधी बघितलंच नाही आणि असं जीवन तिला मिळणारही नाही. त्यामुळे तिला खाऊ दे. पोटाने प्रेम नाही भरत तिचं, त्यामुळे तिला स्वादिष्ट जेवणाची गरज पडतीये. खायचं असेल तर खा, इथं तमाशा नाही चाललाय. अद्भुत बातमी आहे ही. अद्भुत बातमी. भीमची वहिनी लक्ष्मी हिला आमच्याकडून दीक्षा घ्यायची आहे. बस असं समजा की आमच्या जिंकण्याची सुरुवात झालीये. एक गोष्ट सांगा, जेव्हा भीमची वहिनी आम्ही दिलेलं जेवण खात होती तेव्हा त्यावेळी भीम ही तिथेच होता. हो, तिथेच होता. त्याने तर एकदा पण अडवलं नाही. आणि त्यात त्याची पत्नी रमाबाई पण तिथेच होती. तिने तर एकदा पण अडवलं नाही तिला. उलट भीम तर हे बोलत होता की प्रत्येकाला आपल्या निवडीचा हक्क आहे.
नाटक करतोय, जाणून बुजून महान बनतो. ज्याच्या स्वतःच्या वहिनीने त्याच्या तत्वांच्या चिंध्या चिंध्या केल्या, त्याला हे चांगलं वाटत असेल का? नाही. अरे तो तर आतल्या आत दुःखात आणि रागात असणार. पण तो बोलून बोलून बोलणार काय आणि करून करून करणार काय? खूप दुखतंय. बाबा, तुम्हाला पण एवढंच दुखत असेल ना? बाबा, मी पण तुमच्यासारखं कोणालाच सांगणार नाही. कारण जेव्हा तुम्ही करू शकता आमच्यासाठी हे सगळं, तर मी पण करेन हे काम. करेन आपल्या कुटुंबासाठी. आनंद, बाई, हे बघा ना, लक्ष्मीने काही चुकीचं नाही केलंय. तिला चुकीचं नको समजू. आई, मी स्वतः समजूतदार आहे. मला चांगलंच समजतं की कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य. आणि आनंद, भीमनं जीवनात पहिल्यांदा काहीतरी बरोबर गोष्ट बोलली की प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याची एक संधी मिळायला पाहिजे. प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आपल्या हिशोबाने जगता आलं पाहिजे. मग त्याचप्रमाणे लक्ष्मीला जे बरोबर वाटलं तेच तिनं केलं. हो आनंदाता. मला देखील ह्यांचं मत पटतंय. तू अशा प्रकारे नाराज होऊ नकोस दादा. पण नाराज तर आहे ना भीम. आणि माझा पूर्ण हक्क आहे. पूर्ण हक्क आहे की मी माझ्या बायकोवर नाराज होऊ शकतो. कारण माझी पत्नी तुझ्या पत्नीसारखी नाही. ती प्रत्येक वेळी प्रत्येक संकटात माझी साथ नाही देत. तुला तर माहिती आहे कसं तू कितीही कठीण परिस्थितीत इतकं शांत राहतोस. कारण तुझी पत्नी रमा आहे, जी समजते, समजावते, हट्ट करते, पण तेवढाच प्रयत्न करते की तुला समजून घेता येईल. पण लक्ष्मी असं नाही करू शकत. लक्ष्मी कधीच रमासारखी नाही होऊ शकत. पण क्षमा कराई, बाबांची पत्नी सुद्धा रमासारखी नाहीये. तर आहे नाराज आहे. आता कृपा करून मला एकट्याला सोडा. घ्या आता आपल्या सगळ्या लोकांसाठी कापड बी आणलेत. हा भाऊ. चल आता. या, तुम्ही सगळे आपापले कपडे घ्या आणि जाऊन झोपा. आम्ही उद्याच्या यज्ञाची तयारी करतो. या.
ठीक आहे, तर तुम्ही लोक जा आणि उद्याच्या यज्ञासाठी आंघोळ करून हेच कपडे घालून या. तुम्ही पण चला रे. चला भावांनो, आता आपण पण जाऊया. उद्या लवकर उठायचं आहे यज्ञासाठी. अगं आई, आता काय झालं? आता मला समजावत नको बसू. समजवत नाहीये, फक्त हे विचारते की इकडे कुठे चाललाय. आपल्या घरी. आणि कुठे? तुझं घर आता ते नाहीये जिथे मी राहते. सांगितलं ना आई तुला, ज्ञान नको देऊस. मी थकलोय. उद्या यज्ञासाठी पण उठायचंय. उडाली झोप. ज्ञान नाही देते मी, फक्त हे सांगते की माझ्या घरात पाऊल नाही टाकायचं. आनंद भाऊ, लक्ष्मीताईंना नका वरडू. आनंद भाऊ, बघा, थकलीये मी. त्या भीमभाऊंच्या तत्वांची ढाल बनून आपल्याच पतीशी लढून लढून थकलीये मी. मला आनंद झाला असता जर तुम्ही माझ्या आणि आपल्या बाळासोबत असता तर. वेगळं नाही, पण आता जसं बी आहे आणि जे बी आहे, मी माझी जागा निवडलीये. तुम्ही मला नका थांबू. मी तुमच्यासमोर हात जोडते. काय करताय? लक्ष्मी, तुला असं वाटत असेल शोभते नाही तुझ्यावर? लक्ष्मी, तू योग्य असू शकतेस, पण माझा भाऊ कधीच अयोग्य असू शकत नाही. आता शुभेच्छा तुला. जे तुला हवं ते कर. मग एक काम कर, हा कागद उचल आणि ह्या कागदावर तू त्या भीमराव कडून माफीनामा लिहून आण. एक मदत पाहिजे होती तुमची. बोल. याच्यावर माफीनामा लिहून द्या ना. कसला माफीनामा? तुम्ही फौजदार साहेबांना म्हणला होता का मी अशी ईस मुलं शोधून आणीन की ज्यांना शिकायची इच्छा आहे आणि ते तुम्ही नाही करू शकले म्हणून. हे फौजदार म्हणाले तुला की माझ्याकडून अशा प्रकारचा माफीनामा आण? हा, हे बघ रमा, हे फौजदारांनी सांगितलं तरी सुद्धा चुकीचं आहे. योग्य अयोग्य ते बाजूला ठेवा. तुम्ही मला लिहून द्या बरं. नाही लिहिणार, अजिबात लिहिणार नाही. आणि जी गोष्ट योग्य आहे त्याची माफी कशाला मागायची? मी म्हणालो होतो फौजदारांना की मी 20 मुलं घेऊन येईन. मी प्रयत्न केला, परंतु अयशस्वी झालो. मग एवढं काय? पण आता तुम्ही प्रयत्न बी नाही करणार आणि त्याच्यात यशस्वी व्हायची बी गरज नाही. तुम्ही फक्त लिहून द्या. मला बाकीचं काय नाही माहिती. नाही लिहिणार मी.